जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपला व्हिडिओ होणार आहे संभाजीनगर एआरओ आणि पुणे तसेच मुंबई एआरओच्या अग्निवीर फायनल रिझल्टवरती। तसं तर इंडियन आर्मीच्या इतिहासमध्ये असं पहिल्या वेळेस होत आहे की ग्राउंड झाल्यानंतर इथला वेळ फायनल रिझल्टला लागत आहे। आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही की जास्तीत जास्त त्यांनी आतापर्यंत रिझल्ट म्हणजे असं 15 ते 20 दिवसाच्या अंदर दिलेला आहे ग्राउंड आणि सर्व झाल्यानंतर। परंतु यावेळेस वॅकन्सी जास्त असल्यामुळे आणि सर्व एआरओ एकखट्ट्या झाल्यामुळे आणि ऍडिशनल लिस्ट आणि असे 2 लिस्ट लागल्यामुळे हे सर्व असं होत आहे। तर घाबरून काही जाऊ नका, आता रिझल्ट म्हणजे येणारच आहे थोड्याच दिवसात। तर मी तुम्हाला सांगतो की रिझल्टच्या अगोदर तुम्ही काय काय तयार ठेवलं पाहिजे आणि तुमचा कट ऑफ किती जाणार आहे आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तसेच हे पण सांगणार आहे आणि तसेच मी आपल्या अग्निवीरच्या मुलांसाठी आता बरेचसे मुलं ग्राउंड आणि मेडिकल फिट झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक स्पेशल ग्रुप खोलून देणार आहे। तिथं फक्त जे ग्राउंड आणि मेडिकल फिट झालेली मुलं आहेत ते एका ठिकाणी जमा करण्यात आपल्याला सर्व, आणि त्यांच्यासाठी एक ग्रुप खोलणार आहे। तुम्ही लिंकवरून त्या ग्रुपवर जॉईन होऊन जा। फक्त त्या ग्रुपमध्ये कोणतेही असे रिकामे मेसेज होतील नाहीत आणि मी तो ग्रुप असा म्हणजे जास्त करून ओनली ऍडमिनच ठेवत जाईल। तर भावांनो, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला लगेच काय रिझल्ट लागल्यावर 15 दिवसाच्या अंदर मध्ये ते ट्रेनिंगला पाठवतात। तर तुमचे आणखी पण डॉक्युमेंट एक वेळ व्हेरीफाय होत असतात, तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा, म्हणजे वेळेवर तुमची दगदग होणार नाही। कारण की वेळेवर डॉक्युमेंट तयार म्हणजे जमा करण्यासाठी आणि तिथं सेंट्रल कास्ट पण लागते, जे ते एआरओ मध्ये बोलावतात तुम्हाला आणि सेंट्रल कास्ट घेऊन बोलावतात। तर ते सर्व तुम्ही लवकरच ओके करून ठेवा। आणि तसं कट ऑफ पण जास्त जाणार नाही आहे, कारण की वॅकन्सी पण भरपूर आहेत यावेळेस। वॅकन्सीचा काही एवढा इश्यू नाही आहे, कारण की एवढे मुलं ग्राउंडमध्ये आजपर्यंत बोलावलेले नव्हते आणि ग्राउंडमध्ये तर बोलावले आणि 4 पर्च्या वरून। तर यंदा म्हणजे खूप हे झालेलं आहे आणि यंदा म्हणजे अशी बंपर वॅकन्सी आहे। तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तुमचे जितके पण मार्क्स असतील त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होऊ शकते। आणि मी तसं तुम्हाला कट ऑफ सांगतोच आता, तर कट ऑफ असा हा एक अंदाजी कट ऑफ आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आरटीआय लावलेला नसेल तर तुम्हाला मार्क्स पण सांगतो किती असू शकतात। तिन्ही एआरओचे लगभग एक सारखेच मार्क्स आहेत, एकाच मार्क्सचा फरक असू शकते, कारण की एवढा काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये की या एआरओचा जास्त कट ऑफ गेलेला असेल आणि आपल्या एआरओचा जास्त कट ऑफ आलेला असेल, असं काही नाही आहे। तर भावांनो, जर तुमचं जर तिन्ही एआरओ मध्ये जर फर्स्ट लिस्ट मध्ये नाव असेल तर तुमचं स्कोर 65च्या वर आहे। जास्तीत जास्त किती आहे हे नाही सांगू शकत, पण कमीत कमी 65च्या वर आहे। कारण की आहे ना, माझा एक मित्र आहे संभाजीनगर एआरओचा, त्याचा आम्ही आरटीआय लावलेला होता, त्याला 65 पॉईंट समथिंग मार्क्स होते। तर त्याचं फर्स्ट लिस्ट मध्ये नाव नव्हतं, विथ नॉर्मलायझेशन सांगत आहे मी तुम्हाला। तर त्याचं फर्स्ट लिस्ट मध्ये नाव नव्हतं आणि त्याचं सेकंड लिस्ट मध्ये नाव आलं, म्हणजे तुम्ही पहा 65 मार्क्स असून त्याचं फर्स्ट लिस्ट मध्ये नाव नव्हतं, म्हणजे कमीत कमी 65च्या वरच फर्स्ट लिस्ट वाल्यांचा कट ऑफ लागलेला आहे। तर याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की 65च्या वर जर मार्क असतील तुम्हाला तर तुम्ही फर्स्ट लिस्ट मध्ये आहात आणि सेकंड लिस्ट वाले 65च्या अंदर आहेत आणि 50च्या वर आहेत समजा, असं समजू शकता तुम्ही। एक अंदाज आहे माझा आणि हा अंदाज पण तुम्हाला तर्क सोबत सांगितलेला आहे मी। आणि ज्यांचं ग्राउंड फर्स्ट मध्ये आहे, समजा तुमचा ग्राउंड फर्स्ट मध्ये आहे आणि तुमचं सेकंड लिस्ट मध्ये पण नाव आहे, पुलअप्स पण 10 पैकी 10 आहेत, तर 100% सिलेक्शन होऊनच जाणार आहे, म्हणजे तुम्हाला कोणी रोखणारच नाही आहे। तसेच फर्स्ट लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आहे आणि आपलं सेकंड मध्ये पण ग्राउंड आहे आणि थर्ड मध्ये पण ग्राउंड आहे आणि पुलअप्स आउट ऑफ आहेत, तर तुमचं सिलेक्शन 100% होऊन जाणार आहे भावांनो। कारण की फर्स्ट लिस्ट वाल्यांचं मेरिट हाय लागलेलं होतं आणि तिथं मार्क्स मुलांना चांगले आहेत। तर फर्स्ट लिस्ट वाल्यांजवळ हा एक ऍडव्हान्टेज आहे की तुमचं ग्राउंड जर कमी असेल, कमी मार्क्सचं असेल, पुलअप्स कमी असतील काही एखाद, तर तुमचं म्हणजे तुम्ही ऑलरेडी त्या सेकंड लिस्ट वाल्यांच्या पुढे आहात। आणि तुम्ही बघू शकता की सेकंड लिस्ट मध्ये त्यांनी जास्त मुलं बोलावले होते ऍज कम्पेअर टू फर्स्ट लिस्टच्या। तर सेकंड लिस्टच्या तर 100% मुलांचं ज्यांनी ग्राउंड काढलेला आहे ना मेडिकल फिट आहेत ना, तर 100% मुलांचं सिलेक्शन होऊनच जाईल, याच्याबद्दल काही विषय नाही आहे। फक्त विषय सेकंड लिस्ट वाल्यांचा आहे, कारण की सेकंड लिस्ट मध्ये कसं आहे, कमी कमी मार्क्स वाले पण मुलं आहेत, 50 वर पण मुलं आहेत आणि 50 वर मुलं आहेत आणि त्यांनी जर समजा जर 75च ग्राउंड केलेलं असेल, प्लस कमी काढले असतील काही आणि काही सेकंड पर्ची किंवा थर्ड पर्ची, आता यंदा 4 पर्च्या होत्या, तर त्यांच्यासाठी थोडा विषय आहे। कारण की एवढा पण मित्रांनो कमी कट ऑफ जाणार नाही की फक्त तुम्ही ग्राउंड क्लिअर असाल आणि मेडिकल क्लिअर असाल तर तुम्ही लागून जासाल, असं पण काही नाही आहे। कारण की मुलं खूप पास झालेले आहेत ग्राउंड आणि मेडिकल, म्हणजे दुप्पट मुलं पास झालेले आहेत ग्राउंड आणि मेडिकल वॅकन्सीच्या। कारण की वॅकन्सी 2000 ते 1500च्या मधात आहे यंदा प्रत्येक एआरओला, म्हणजे वॅकन्सी भरपूर आहे त्या। कारण की दरवर्षी बघू शकता तुम्ही 500, 700, 1000 आतापर्यंत जास्तीत जास्त 1200 वॅकन्सी आलेली आहे आणि यंदा सर्वात बंपर वॅकन्सी आहे। तर यंदा तुम्हाला खूप गोल्डन चान्स आहे याच्यामध्ये तुमचं होऊन जाऊन, मी अशी तुमची प्रार्थना करतो देवाकडे। तर मी एक तुम्हाला अंदाजी कट ऑफ सांगतो मित्रांनो की तुमचा किती वर कट ऑफ जाऊ शकते, कोणत्या कोणत्या कॅटेगरीचा। आणि खूप साऱ्या मुलांचं म्हणणं असते की याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ जात नाही, तर मित्रांनो कॅटेगरी वाईजच कट ऑफ जातोय। मी पण आर्मीची तयारी केलेली आहे, तिथं कसं आहे
महार रेजिमेंट आहे ना, स्पेशल एसटी वाल्या मुलांसाठी आहे, तर तिथं आपली मुलं जाऊ नाही शकत. मग त्यांचा स्पेशलच कट ऑफ झाला की नाही बनवणं. तर आता मी तुम्हाला कट ऑफ सांगतो मित्रांनो, की कितीपर्यंत तुमचा कट ऑफ जाऊ शकते. फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा एक अंदाजी कट ऑफ आहे. कट ऑफ असाच जाणार आहे, पण मी कसं आहे 100% खात्री करून तुम्हाला हे नाही सांगत की कट ऑफ असाच जाणार आहे, कारण की खूप सारे मुलं मग कमेंटमध्ये वेगळं वेगळं काही काही बोलतात. आणि तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला एक व्हिडिओ बघत आहे, आता इथपर्यंत व्हिडिओ बघतच आले तुम्ही, तर एक वेळ कमेंटमध्ये सांगून द्या की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे. तर सर्वात पहिले मी ओपनचा कट ऑफ सांगतो मित्रांनो. सर्व ARO साठी हा सेम कट ऑफ लागणार आहे, कारण की सर्व ARO मी बघितलेला आहे मित्रांनो. म्हणजे खूप सारा आपला पहिला जुना व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये खूप व्ह्यू गेलेले आहेत, त्याला 7,000 व्ह्यू गेलेले आहेत. तर तिथं पण मुलांचे मार्क्स समजलेले आहेत. काही मुलांनी पर्सनलमध्ये मेसेज करून सांगितलेले आहेत मार्क्स, तर त्याच्यावरून मला एक अंदाज लागलेला आहे. तर मित्रांनो, कट ऑफ ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो 150 ते 152 ज्याची टोटल होत आहे, त्यांनी आपल्याला स्वतःला एकदम सेफ समजून चालावं. कारण की ओपनमध्ये 150च्या वर जर तुमचा स्कोर बसत असेल तर तुम्हाला कोणीच रोखणार नाही आहे. तसेच OBC मध्ये तुमचा स्कोर 145 ते 150च्या दरम्यान असायला पाहिजे. जर तुमचा 145 ते 150च्या दरम्यान जर तुमचा स्कोर बसत असेल ना मित्रांनो, तर 101% तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. याच्यापेक्षा जर कमी बसत असेल तर पण काही सांगता नाही येत, परंतु याच्यात मधात जर तुमचा स्कोर बसत असेल तर 100% तुमचं सिलेक्शन होऊनच जाईल. तसेच SCचं 143 ते 148 पर्यंत जर SCच्या मुलांचा स्कोर बसत असेल तर त्यांचं पण सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो. आणि एसटीचा कट ऑफ तर सर्वात कमी जाणार आहे, 140 ते 142 पर्यंत ज्यांचा मार्क्स होत आहेत ना, त्याचं 100% सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो. तसेच EWS आता नवीन आलेला आहे, याला सुदामा कोटा पण म्हणतात काही जण. EWSचा 142 ते 145 SC सारखाच राहते जास्त करून EWSचा कट ऑफ. तर 142 ते 145 पर्यंत जर तुमचा जर स्कोर बसत असेल EWS वाल्या मुलांचा, तर त्यांचं पण सिलेक्शन होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्या ग्रुपमध्ये म्हणजे जेवढे पण आपले मुलं फिट झालेले आहेत ना, ग्राउंड मेडिकल जे झालेले नाही आहेत ते पण जोडू शकता, कारण की आपण तिथं अग्निवीरच्या मुलांसाठी ज्या गोष्टी व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकणं शक्य नाही होत ना, तिथं तुम्हाला त्यांची लगेच माहिती प्रोव्हाइड करत जाते सर्व. आणि तिथं सर्वात पहिले तुम्हाला समजेल की रिझल्ट लागला की, तर तुम्ही त्या ग्रुपवर जोडून जा. तिथं मी तुम्हाला नवीन मुलांना बुक वगैरे पण सजेस्ट करत असतो. तर तिथं म्हणजे त्या ग्रुपमध्ये जोडून तुमचा सर्वांचा फायदाच होईल. आणि आजच मी नवीन तो ग्रुप खोलत आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी त्या ग्रुपमध्ये जोड जा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांकडे शेअर करा. कारण की सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रातील ऑथेंटिक माहितीचं चॅनल फक्त एकच आहे, वैभव पाटील महाराष्ट्र. तर जय हिंद, जय शिवराय भावांनो. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.